नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर आज अगदी गावरान पद्धतीची मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत. तर बघा, तुरीच्या शेंगा आता सीझन चालूच आहे, तर तुरीच्या शेंगाची भाजी अगदी मस्त गावरान पद्धतीने आमच्या गावाकडे कशी बनवतात ती शेअर केलेली आहे. तर तुरीच्या शेंगा घेतल्या, त्या छान अशा सोलून घेतल्या आहेत, त्याचे दाणे जे आहेत ते काढून घ्यायचे. तर बघा, असे हे जे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आणि आता मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये हे दाणे टाकून घ्यायचे आणि छान असं डाग पडेस्तवर किंवा असं मस्त खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यासाठी माझी आजीना छान असं तेल टाकायची आणि हे जे भाजून घ्यायची आणि त्यापासून जी आमटी बनवायची ती इतकी अप्रतिम ना, अजूनही ती चव आमच्या तोंडात रेंगाळते. तर बघा, अशा पद्धतीनं छान असं डाग पडेस्तवर मी छान भाजून घेतलेला आहे. त्याच कढईमध्ये हिरवी मिरची घेतली, लसूण घेतला, तो पण छान डाग पडेस्तवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता हे दोन्ही काढून मी छान मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला वाटताना ते तुरीच्या शेंगा आहेत ते थोड्याशा जाडसर वाटायच्या आणि जी मिरची लसूण आहे ते बी थोडंसं जाडसर वाटायचं. तर आता त्या सेम कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. मोहरी जिरं छान असं तडतडले गेल्यावरच आपल्याला मिरची टाकायची आहे. तर आणि जे आपण तुरीच्या दाण्यापासून जे असं हे मिश्रण बनवलेलं आहे बघा, एकदम असं जाडसर थोडंसं भरड जी म्हणतो तशा पद्धतीनं मी तुरीच्या दाण्याची ही मिक्सरला भरड वाटून घेतलेली आहे. तर बघा, इथं मोहरी जिरं छान तडतडले, त्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर बघा, इथे छान असं आधी आपण मिरच्या आणि भाजून घेतलेल्या होत्या, त्यामुळे जास्त परतायची गरज लागणार नाही आणि भाजीला खमंगपणा येतो. तर छान असं हे बी तेलामध्ये परतून घेते. 2 ते 3 मिनटं मस्त परतून घेतल्यावर अगदी जास्त मसाले किंवा काहीच या भाजीला जास्त टाकायची गरज नाही. ही अगदी साध्या पद्धतीनं बनवली ना, याची टेस्ट अप्रतिम लागते. तर इथं थोडीशी हळद घेतलेली आहे, ती टाकून 2 मिनटं परतून घ्यायचं आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, अगदी बारीक कट करून. जेव्हा बी आपण टोमॅटो कापतो ना, त्याच्यावरची साल काढून घ्यायची, कारण खातानाही तोंडात येत नाही आणि जे टोमॅटो आहे ती छान अगदी मऊसूत शिजून येते. अगदी छोटीशी टिप्स आहे माझी. तर इथं मी 2 मिनटं झाकण लावून जे हे टोमॅटो आहे तेलामध्ये छान असं शिजवून घेते, कारण टोमॅटो शिजल्यावरच भाजीला अप्रतिम अशी चव लागते. तर आता मी ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण वाटलं त्याच मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते टाकून घेतलेलं आहे, कारण पूर्वीच्या काळी उकळामध्ये मिश्रण कुटायचे आणि ते उकळ धुवून टाकायचे, त्यामुळं भाजीची चव अप्रतिम लागायची. तर बघा, इथं अजून थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण मला कमी वाटत होती आणि त्यामध्ये थोडंसं धना जिऱ्याची पावडर टाकलेली आहे. तर आता ही जी पाणी आहे त्याला छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. तर बघा, इथं उकळी यायला सुरुवात झालेली आहे. छान मस्त अशी उकळी आली की त्यामध्ये आपण जे तुरीच्या दाण्याची जे असं भरड करून घेतलं होतं त्यामध्ये हे टाकून द्यायचं. तर बघा, आता जी भरड आहे ती मी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे, तुरीच्या दाण्याचं वाटण. आता आपल्याला हे 5 ते 10 मिनटं छान अशी शिजून घ्यायची आहे आमटी. मस्त अगदी छान असा ह्याचा घट्टसरपणा येईपर्यंत शिजून घ्यायची. जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही, थोडीशी अशी पातळसर ही भाजी बनवतात. तर बघा, कलर तर अप्रतिम आलेला आहे, बघता क्षणी खावीशी वाटते. तर चवीपुरतं मीठ टाकून ही भाजी जी आहे अगदी 5 ते 7 मिनटं आता मी शिजून घेते. बघा, अशा पद्धतीनं छान अशी आपली भाजी जी आहे शिजलेली आहे, दाटसरपणा आलेला आहे. हा जो दाटसरपणा आहे यामुळेच भाजीची अगदी चव वाढते. तर इतपतच पातळ करायची तुम्ही ही भाजी. मस्त गरम गरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, चपाती, भातासोबत खाऊ शकता. काही जण ह्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी ओली जी चिंच असते किंवा कच्ची चिंच असते ती टाकायची. तर इथं आम्ही थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घेणार आहे. अगदी मस्त गरम गरम या पद्धतीने अशा सीझनमध्ये नक्की ट्राय करा, कारण तुरीच्या शेंगा ज्या आहेत 1 ते 1.5 महिना सीझन असतो, त्यामुळे आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने एकदा शेंगा आणून भाजी करून तर बघा, मस्त
एकाऐवजी 2 भाकरी खाल, माझी गॅरंटी आहे. आणि ह्या पद्धतीनं बनवा, छोट्या छोट्याशा टिप्स वापरा आणि अगदी मस्त भन्नाट चविष्ट अशी तुरीच्या आमटीची भाजी नक्की ट्राय करा. तर ही गावरान पद्धतीने बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक, एक सबस्क्राईब करा. साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल. माझ्या प्रोत्साहनासाठी नक्की माझ्या चॅनलला एक लाईक आणि जाता जाता एक सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू असाच मस्त झटपट गावरान पद्धतीने बनवलेल्या व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की जाता जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.